नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचं लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण फायनल अकाउंटचे 8वे एक्झाम्पल पाहणार आहोत. 8वे एक्झाम्पल आहे, नेने अँड काने आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 6:4, म्हणजे 6:4 रेशो आपल्याला दिलेला आहे. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. बरोबर, आपल्याला 3 अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत: ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता आपण ट्रायल बॅलन्स पाहूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019 आपल्याला जर्नल टाईपचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. पर्टिक्युलर डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत. आता आपण माहिती पाहूया. कॅपिटल नेने 15 लाख, काने 10 लाख, सन्ड्री डेटर्स 4,50,000, सन्ड्री क्रेडिटर्स 3 लाख, रेंट इन ब्रॅकेट 10 months 10,000, स्टॉक इन ब्रॅकेट 1st April 2018 5,35,500, प्रिमायसेस 8,50,000, सॅलरीज 50,000, डिस्काउंट डेबिट 800 अँड क्रेडिट 950, मोटार व्हेकल 3,70,000, सेल्स 8,40,500, पर्चेसेस 6,40,500, वेजेस 10,000, ऑफिस एक्सपेन्सेस 20,000, बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000, रिटर्न्स डेबिट 5,500 अँड क्रेडिट 3,500. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 8 लाख, कॅश इन हँड 40,000, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन 1 लाख, प्रॉव्हिडंट फंड 2,80,000, कॅश ॲट बँक 2 लाख, इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 42,000, ड्रॉइंग्स नेने 20,000 अँड काने 15,000, बॅड डेट्स ओल्ड 3,350 अँड RDD ओल्ड 3,700 अँड ट्रायल बॅलन्स टॅली 41,20,650 झालेली आहे. बरोबर, अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्सची माहिती पाहिलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. ॲडजस्टमेंटमध्ये आपण ॲडजस्टमेंटचं वाचन करत असताना आपण ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत त्याला देखील आपण टिक करून घेणार आहोत. 1. क्लोजिंग स्टॉक ₹3,60,000, याला टिक करायची आवश्यकता नाही. 2. आउटस्टँडिंग वेजेस ₹3,000, म्हणजेच आपल्याला वेजेसला टिक करावे लागणार आहे. म्हणून वरती ट्रायल बॅलन्समध्ये वेजेसला आपण त्या ठिकाणी टिक करून घेतलेले आहे. नंतर अँड सॅलरीज ₹2,000, बरोबर, हे देखील आउटस्टँडिंग आहे, म्हणून सॅलरीजला देखील आपण टिक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएट मोटार व्हेकल ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम, म्हणजेच मोटार व्हेकलवर डेप्रिशिएशन काढायचं आहे, म्हणून मोटार व्हेकलला देखील आपल्याला टिक करून घ्यावे लागणार आहे. त्याच्यानंतर 4. राईट ऑफ बॅड डेट्स ऑफ ₹5,000, म्हणजेच हे न्यू बॅड डेट्स आहे, म्हणून आपल्याला ओल्ड बॅड डेट्सला देखील टिक करून घ्यावं लागेल. नंतर पोस्टिंग करायला आपल्याला लागणार आहे. नंतर RDDला देखील ओल्ड RDDला टिक करून घ्यावे लागणार आहे. अँड प्रोव्हाइड फॉर RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स, म्हणजेच ही न्यू RDD आहे, म्हणजे हे न्यू RDD आपल्याला सन्ड्री डेटर्सवर काढायचे आहे, म्हणून सन्ड्री डेटर्सला देखील आपण टिक करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 5. काने विड्रॉज गुड्स ऑफ ₹6,000 फॉर पर्सनल यूज. बरोबर, आता कानेनं काय केलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या पार्टनर्सने
की व्यवसायामधून माल पर्सनल यूजसाठी काढलेला आहे 6,000 रुपयाचा. म्हणजे हे काय झालं, न्यू ड्रॉइंग झालेलं आहे. आता ओल्ड ड्रॉइंग्स किती आहे त्याचं कानेचं 15,000 आणि हे न्यू देखील 6,000 त्या ठिकाणी ड्रॉइंग्स झालेलं आहे. आता हे दोन्हीच आपण त्या वेळेला त्या ठिकाणी पोस्टिंग करणार आहोत. याला टिक करायची कुठं आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट याची चर्चा केलेली आहे. आता आपण ॲन्सर पाहूया. ॲन्सरमध्ये एकदम वरती तुम्हाला टॉपला ट्रेडिंग अकाउंटच्या वरती तुम्हाला इन द बुक्स ऑफ नेने अँड काने असं लिहावं लागेल. त्याच्याखाली पहिला अकाउंट कोणता आहे, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट लिहायचं, त्याच्याखाली स्टेटमेंट द्यायचं फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हे पहिल्या पानावरती घ्यायचं आहे. दुसऱ्या पानावरती हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायचा आहे. त्याला वरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याखाली स्टेटमेंट त्याचं देखील द्यायचं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. अशा प्रकारे दुसऱ्या पेजवर देखील हा आपण अकाउंट ओपन केला आहे. तिसऱ्या पानावर देखील आपल्याला बॅलन्स शीट ओपन करावं लागणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. आणि चौथ्या पानावरती तुम्हाला वर्किंग नोट त्या ठिकाणी आकावी लागणार आहे. एक्झाम्पल सोडवताना आपली ही वर्किंग नोट त्या ठिकाणी कंप्लीट होत असते. तर हे चौथ्या पानावरती त्या ठिकाणी तुम्ही हे आखून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण अकाउंट 3 ओपन केलेले आहेत. आत्ता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. आपण ज्या अकाउंटला टिक केलेलं आहे त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ते सोडून इतर अकाउंटचं पोस्टिंग आपण करणार आहोत. कॅपिटल नेणे किती आहे 15 लाख आणि काने किती आहे 10 लाख. कुठं घेतो आपण, तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. तर लॅबिलिटी साईड एकदम वरती टॉपला कॅपिटल नेणे 15 लाख इनरला मांडून घ्यायचं. त्याला 4-5 वेळी जागा सोडायची आहे. त्याच्याखाली दुसरा पार्टनर्स कोणता आहे, काने. कानेचं किती आहे 10 लाख इनरला घ्यायचं आहे. त्याला पण 4-5 वेळी जागा सोडायची आणि निम्म्या पेजपासून तुमचं नंतर काय असेल ते त्या ठिकाणी पोस्टिंग करायचं आहे. म्हणजे कॅपिटलला रिझर्व अर्ध त्या ठिकाणी पेज ठेवायचं आहे. बरोबर. अशा प्रकारे कॅपिटलचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. नंतर सन्ड्री क्रेडिटर्स कुठे घेतो आपण, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला 3 लाख. म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स हे 3 लाख घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रेंट इन ब्रॅकेट 10 मंथ्स किती आहे 10,000 म्हणजे 10,000 दिलेलं आहे. आता 10 महिन्याला 10,000 तर एका महिन्याला किती झालं 1,000. तर किती महिन्यात द्यायचं राहिलेलं आहे 2. आणखीन 2 महिन्याचं आपल्याला रेंट द्यायचं आहे. वर्किंग नोटमध्ये त्या ठिकाणी आपण जाऊया. रेंट इन ब्रॅकेट 10 मंथ्स 10,000 डिवायडेड बाय 10. आता 10 ने ह्याला त्या ठिकाणी भागलं तर किती आले 1,000 आलेलं आहे. म्हणजे एका महिन्याला 1,000 म्हणून आउटस्टँडिंग रेंट आपल्याला द्यायचं आहे. म्हणून आउटस्टँडिंग रेंट बरोबर 1,000 गुणिले 2 बरोबर किती आलं 2,000. तर 2,000 रुपये आपल्याला द्यायचं आहे. म्हणून रेंट आपण त्या ठिकाणी कुठे घेतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही टू रेंट 10,000 ॲड आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग असल्यामुळे तुम्ही काय केलं ते ॲड केलं 2,000. आउटरला किती आले 12,000 आलेले आहेत. आता हे आउटस्टँडिंग आहे म्हणजे दुसरं पोस्टिंग कुठं करायचं, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बरोबर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं टायटल द्यायचं आणि जेवढं पण आउटस्टँडिंग येईल ते इथं लिहायचं आहे. म्हणून रेंट किती घेतलं 2,000 इनरला. बरोबर. अशा प्रकारे आपण हे रेंटचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. ही हिडन ॲडजस्टमेंट होती ते आपण ओळखून त्याचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे 5,35,500. कुठे घेतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 5,35,500. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉकचं एकाच ठिकाणी पोस्टिंग होतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, ते आपण केलेलं आहे. प्रिमायसेस 8,50,000 ॲसेट साईडला. बरोबर. प्रिमायसेस ॲसेट असते
ॲसेट साईडला आपण प्रेमायसेस 8,50,000 घेतलेला आहे. त्याच्यानंतर डिस्काउंट आपल्याला दोन्ही पण दिलेले आहेत. डेबिटचा पण दिलेला आहे आणि क्रेडिटचा पण दिलेला आहे. आता ह्या डिस्काउंटचं पोस्टिंग करताना दिलेल्याप्रमाणे पोस्टिंग करायचं. आता डिस्काउंट आपण घेतो कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला टू डिस्काउंट डेबिटचा 800 रुपये डेबिटलाच घ्यायचा आणि बाय डिस्काउंट क्रेडिटचा डिस्काउंट 950 क्रेडिटला घ्यायचा. बरोबर. अशा प्रकारे आपण डिस्काउंटचं दोन्ही पण डिस्काउंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर सेल्स 8,40,500 आहे. सेल्स कुठे घेतो आपण? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 8,40,500. आता त्याचा आपला सेलचा रिटर्न पाहायचा आहे. तर सेलचा बॅलन्स कुठला असतो? क्रेडिट. तर सेलचा रिटर्न कुठं असतो? डेबिट साईडला. म्हणून रिटर्न्स डेबिटचा रिटर्न्स सेलचा 5,500 मायनस करून घ्यायचा आहे. म्हणून आपण ह्या सेल्समधनं लेस रिटर्न्स 5,500 घेतलेला आहे. आउटरला किती आले? 8,35,000 आलेले आहेत. त्याच्यानंतर पर्चेसेस किती आहे? 6,40,500. पर्चेसचा कुठला बॅलन्स असतो? डेबिट असतो. ह्याला आपण कुठे घेतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू पर्चेसेस 6,40,500. आता पर्चेसेसचा रिटर्न ओळखायचा आहे. तर पर्चेसेसचा बॅलन्स कोणता असतो? डेबिट. तर पर्चेस रिटर्नचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. म्हणजेच पर्चेसचा रिटर्न क्रेडिट साईडला दिलेला असतो. म्हणून रिटर्नचा क्रेडिटचा जो देखणे असतो बॅलन्स तो पर्चेसचा असतो. म्हणून हे 3,500 हे पर्चेस रिटर्नचे आहेत. म्हणून ते आपण त्याच्यामधनं लेस करणार आहोत. म्हणून लेस रिटर्न्स 3,500. आउटरला 6,37,000 आलेले आहेत. अशा प्रकारे आपण सेल्स आणि पर्चेसेसचं देयकाने पोस्टिंग करून त्याचे रिटर्न्स देखील वजा केलेले आहेत. बरोबर. आता पुढे आहे ऑफिस एक्सपेन्सेस. आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. बरोबर. तर हे ऑफिस एक्सपेन्सेस 20,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000 हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो. बरोबर. बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000. त्याच्यानंतर रिटर्न्स झालेला आहे. आता प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कुठला बॅलन्स आहे? डेबिटचा. म्हणजेच आपल्याला इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे हे ॲसेट साईडला घ्यावं लागणार आहे. म्हणून आपण प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 8,00,000 आपण ॲसेटला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कॅश इन हँड हातातील शिल्लक रक्कम किती आहे? 40,000. काय आपली? ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला कॅश इन हँड 40,000 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन कुठला बॅलन्स दिलेला आहे? 1,000. म्हणजे थोडक्यात आपले एक्सपेंडिचर झाला. म्हणून ह्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागणार आहे. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन 1,00,000. बरोबर. अशा प्रकारे ह्याचं पण आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड कोणता बॅलन्स दिला आहे? क्रेडिटचा 2,80,000. कुठे घेणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून आपण प्रॉव्हिडंट फंड इनरला 2,80,000 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक आपल्या बँकेची शिल्लक किती आहे? 2,00,000. काय असते आपली? ॲसेट. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपल्याला कॅश ॲट बँक 2,00,000 घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कुठला बॅलन्स आहे? क्रेडिटचा. मग ह्याला निश्चितच कुठे घ्यावं लागेल? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये पहिल्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये 2,80,000मध्ये हे ॲड इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आपल्याला 42,000 घ्यावं लागेल. आणि आउटरला ह्या दोन्हीची बेरीज 3,22,000 घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे त्याचं पण आपण पोस्टिंग केलेलं आहे. हे ड्रॉइंग्ज आपण शेवटी पाहणार आहोत. बरोबर. नेट प्रॉफिट नेट लॉस याचं पोस्टिंग आपण कॅपिटलला केल्यानंतर आपण हे शेवटी ड्रॉइंग्ज काय करतो? लेस करतो. आपण त्यावेळेला त्याचं पाहणार आहोत. बॅड डिस्टला टिक आहे, आरडीला टिक आहे, हे आपण नंतर पाहणार आहोत. आता आपण काय करूया? ॲडजस्टमेंट पाहायला सुरुवात करू. ॲडजस्टमेंटमध्ये
पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक 3,60,000. क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 3,60,000 आणि दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 3,60,000. बरोबर. अशा प्रकारे क्लोजिंग स्टॉकचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग पाहिलेलं आहे. 2 आहे आउटस्टँडिंग वेजेस ₹3,000. आता आपल्याला आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे आणखीन मजुरी देणं बाकी आहे 3,000. आता वेजेसची मूळ किंमत पाहायची. वेजेसची मूळ किंमत आहे वेजेस 10,000. तर आपण वेजेस कुठे घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. म्हणून टू वेजेस 10,000 ॲड आउटस्टँडिंग वेजेस किती द्यायचं बाकी आहे 3,000 आणि ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 13,000 येणार. आता हे आउटस्टँडिंग वेजेस आपली काय असते लायबिलिटी. म्हणून लायबिलिटी साईडला वेजेस 3,000 घ्यायचे आहेत. अशा प्रकारे 2 ठिकाणी आपण पोस्टिंग याचं केलेलं आहे. त्याच्यानंतर सॅलरीज किती दिलेलं आहे 2,000. आता मूळ सॅलरीची किंमत किती आहे 50,000. घेतो कुठं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू सॅलरीज 50,000 ॲड आउटस्टँडिंग 2,000 द्यायचे बाकी आहेत म्हणून ते दोन्हीची बेरीज आउटरला 52,000. बरोबर. आता हे आउटस्टँडिंग आहे म्हणजे काय झाली आपली ही लायबिलिटी. म्हणून लायबिलिटी साईडला हे दुसरं पोस्टिंग सॅलरी 2,000 घ्यायचं आहे. आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तिन्ही पण झालेले आहेत म्हणून यांची सर्वाची बेरीज करून आउटरला घ्यायची. बरोबर. 3 आणि 2 5 आणि 2 7,000 आउटरला आलेली आहे. अशा प्रकारे दुसरी ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. त्याची इफेक्ट पण पाहिलेली आहेत. आता 3 नंबर आहे डेप्रिशिएट मोटार व्हेकल ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. आता मोटार व्हेकलवर काय करायचं आहे डेप्रिशिएशन 5% काढायचं आहे. आता मोटार व्हेकलची मूळ किंमत पाहिजे 3,70,000 आहे. बरोबर. आता तुम्हाला ह्याचं वर्किंग नोटमध्ये त्याची माहिती सांगणार आहे मी. आता बघा डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हेकल 5%. मूळ किंमत किती आहे 3,70,000 छेद 100 गुणिले 5/1. बरोबर. 5% काढायचं आहे म्हणून ह्या 200 हे 200 गेले किती उरले 3,700. 3,700 गुणिले 5 करायचं किती आलं 18,500 मोटार व्हेकलचं डेप्रिशिएशन आलेलं आहे. आता पहिलं पोस्टिंग कुठं करायचं बॅलन्स शीटच्या ॲसेटला. मोटार व्हेकल मूळ किंमत 3,70,000 लेट डेप्रिशिएशन 5% 18,500. आउटरला काय करायचं 3,70,000मधनं हे 18,500 मायनस करायचं. आउटरला किती आले 3,51,500 आलेलं आहे. दुसरं पोस्टिंग ह्या डेप्रिशिएशनचं कुठं करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून टू डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हेकल 18,500 आलेला आहे. बरोबर. असं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. अशा प्रकारे दोन्ही पण पोस्टिंग आपण मोटार व्हेकलच्या लेखन केलेली आहेत. त्याच्यानंतर 4 नंबर राईट ऑफ बॅड डेट्स ऑफ ₹5,000. आता हे न्यू बॅड डेट्स आहे. बरोबर. आता आपल्याला हे सुरुवातीला काय करायचं आहे सन्डे डेटर्समधनं हे सुरुवातीला लेस करावं लागेल आणि नंतर मग RDD आपल्याला 5% काढावं लागणार आहे. आता याचं देखील आपण पाहूया. तर सन्डे डेटरची मूळ किंमत किती आहे 4,50,000. आपण वर्किंग नोटमध्ये द्यायला जाऊया. आता सन्डे डेटर्स 4,50,000 लेस न्यू बॅड डेट्स ॲडजस्टमेंटमधली 5,000. 4,50,000मधनं हे 5,000 गेले आउटर खाली किती आले 4,45,000 आले. 4,45,000 आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे 5% RDD काढायची. तर ह्या 4,45,000वर 5% RDD. आता 10%ने किती येणार 1 झिरो कमी करायचा किती आलं 44,500. 44,500च्या निम्म किती 22,250. म्हणून लेस RDD 5% 22,250 घ्यायचे आहे. ह्या 4,45,000मधनं हे 22,250 लेस करायचं खाली किती आलं 4,22,750 तुमचं आउटरला आलं पाहिजे. बरोबर. आता ह्याचं आपण पोस्टिंग पाहूया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्डे डेटर्स 4,50,000 लेस बॅड डेट्स न्यू ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली 5,000 ती लेस केली किती आलं 4,45,000 आलं. 4,45,000वर लेस RDD 5% किती आली 22,250. आउटरला किती आलं लेस करून 4,22,750 आलेलं आहे. आता ह्याचं दुसरं पोस्टिंग करायचं आहे. ह्या न्यू बॅड डेट्सचं आणि ह्या RDDचं दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर.
तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करून घ्यायच्या अगोदर ओल्ड बॅड डेट्स देखील आपल्याला घ्यावं लागणार आहे. म्हणून ओल्ड बॅड डेट्स बघा, 2 बॅड डेट्स ओल्ड किती आहे 3350, हे ट्रायल बॅलन्समधलं. ॲड बॅड डेट्स न्यू हे ॲडजस्टमेंटमधलं 5000. ॲड न्यू RDD, आता मग अशी कॅल्क्युलेशन आपण केलेली 22250, ह्या तिन्हीची बेरीज करायची किती आली 30700. ह्या 30700 इनरला ठेवायचं आहे. आता ओल्ड RDD आहे बघा, ही RDD ओल्ड असते, ओल्ड RDD ट्रायल बॅलन्समधली, ही काय करायची आपल्याला 3700 लेस करायची. म्हणून या ठिकाणी तुम्हाला लेस RDD ओल्ड 3700 घ्यावे लागणार आहे. मग 30,700 मधनं हे 3,700 गेले, आउटरला किती आले 26,900. बरोबर, 26,900 आपण आउटरला घेतलेलं आहे. अशा प्रकारे दुसरं देखील पोस्टिंग आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारे आपण चौथी ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे. त्याचं तुम्हाला आता जर तुम्हाला बॅड डेटचं वर्किंग नोट पाहिजे असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो वर्किंग नोट. हो का, अशा प्रकारे तयार केलेली आहे. सेम पुस्तकामध्ये जसं दिले तर त्या पद्धतीनं या ठिकाणी वर्किंग नोट आपली देखील आलेली आहे. अशा प्रकारे दुसरं पोस्टिंग देखील आपण याचं केलेलं आहे. आता 5 नंबर आहे, काने विड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. आता पर्सनल यूजसाठी कानेनं काय केलेलं आहे, माल व्यवसायामधून काढलेला आहे. याचं पहिलं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करावं लागणार आहे. बाय गुड्स विड्रॉन बाय काने फॉर पर्सनल यूज 6,000. बरोबर, ह्याचं पहिलं पोस्टिंग झालं. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार, कानेच्या कॅपिटलला करणार आहे. बरोबर, ते आपण शेवटी घेणार आहे ड्रॉइंग्स. हे ड्रॉइंग शेवटी घेणार म्हटल्यावर हे पण ड्रॉइंग्स आपल्याला शेवटीच घ्यावं लागणार आहे कानेंचं. म्हणून कानेंच्या त्याच्यामध्ये आपल्याला हे ॲड करून घ्यावं लागेल. पहिलं जुनं 15,000 ड्रॉइंग्स प्लस हे नवीन 6,000, दोन्हीची बेरीज आउटरला किती आली 21,000. म्हणजे 21,000 ड्रॉइंग्स आपल्याला शेवटी कानेच्या कॅपिटलमधनं लेस करावं लागणार आहे. आणि नेण्याच्या कॅपिटलमध्ये किती मायनस करायचं 20,000. अशा प्रकारे हे शेवटी आपण ह्याचा इफेक्ट दाखवणार आहोत. बरोबर, अशा प्रकारे 5 ॲडजस्टमेंट आपल्या संपलेल्या आहेत. आता आपले कुठल्या अकाउंट राहिले का पाहूया ज्याच्यावर ॲडजस्टमेंट होती त्या. सन्ड्री डेटर्स झालेला आहे, सॅलरीज झालेला आहे, मोटार व्हेकल झालेला आहे, वेजेस झालेला आहे. हे ड्रॉइंग्स शेवटी आपण पाहणार आहे. बॅड डेट झालेला आहे ओल्ड, RDD ओल्ड झालेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व पोस्टिंग त्या अकाउंटला केलेले आहेत. बरोबर, आता आपण अकाउंटिंग क्लोज करत जाणार आहोत. सुरुवातीला आपण कोणती साईड मोठी आहे, ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट साईड मोठी आहे ते आपण पाहूया. तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला आपल्याला 8,35,000 दिसतात, 6,000 दिसतात आणि 3,60,000 दिसतात. या सर्वांची बेरीज केली किती आली 12,01,000 आली. बरोबर, ती अपोजिट साईडला मांडली 12,01,000 डेबिट साईडला. बरोबर, ह्याचा बरोबर सारखं आलेलं आहे. आता ह्या 12,01,000मधनं आपण हे 13,000, 6,37,000 आणि 5,35,500 लेस केले तर बॅलन्स किती आला 15,500. मग हा 15,500 डिफरन्स आलेला आहे, ह्याला आपण काय म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट किती मिळाला आपल्याला 15,500 मिळाला. हा कुठं आपण ट्रान्सफर करतो तर पुढच्या अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इकडं क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 15,500 आपण घेतो. बरोबर, अशा प्रकारे ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला फक्त हे 15,500 ग्रॉस प्रॉफिटचे आणि डिस्काउंटचे 950 एवढेच दिसतात फक्त. आणि डेबिटला मात्र या ठिकाणी 52,000, 18,500, 26,900, 12,000, 800, 20,000, 1,00,000 बरोबर असे दिसतात. म्हणजे निश्चितच कसं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे. म्हणून या सर्वांची आपण अगोदर बेरीज केली किती आली 2,30,200. ती क्रेडिट साईडला मांडून घेतली 2,30,200. आता ह्या 2,30,200मधनं हे 15,500 आणि हे 950 लेस केले तर डिफरन्स किती आला 2,13,750 आला. बरोबर, 2,13,750 डिफरन्स आला.
म्हणजेच याला आपण नेट लॉस असं म्हणायचं आहे. म्हणून या ठिकाणी बाय नेट लॉस 2,13,750 आलेला आहे. हा आपण कुठे ट्रान्सफर करतो तर ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, बरोबर. बॅलन्स शीटच्या कॅपिटल अकाउंट्सला आपल्याला हा नेट लॉस देखील ट्रान्सफर करावा लागणार आहे. आता नेट लॉस जो आहे तो आपल्याला पार्टनर्सला काय करायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कोणत्या पार्टनर्सला किती लॉस येणार ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, बरोबर. ते आपण वर्किंग नोटमध्ये पाहूया. नेट लॉस डिस्ट्रीब्युशन रेशो कसा आहे या दोघांचा 6:4. 6 अधिक 4 बरोबर किती बेरीज झाली रेशोची 10. म्हणून नेट लॉस किती आलेला आहे 2,13,750 छेद 10 करायचं. 10 ह्या शून्याला हे शून्य गेले. एक भाग किती आला 21,375, बरोबर. म्हणजे लॉसचा एक भाग किती आला 21,375. म्हणून नेने हा पहिला पार्टनर्स आहे, ह्याला किती द्यायचे 6 भाग द्यायचे. म्हणून 21,375 गुणिले 6 बरोबर 1,28,250 लॉस हा नेनेचा येणार आहे. नंतर कानेंचा आपण काढूया. 21,375 गुणिले कान्याला किती द्यायचे 4 भाग, म्हणून 4 करायचं. ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा, किती येणार 85,500 आलेला आहे. म्हणून कानेचा लॉस किती आला 85,500 आणि नेनेचा किती आला 1,28,250. ह्या दोन्हीची आपण बेरीज केली तर 2,13,750 येते, बरोबर. म्हणजेच ह्या लॉस एवढी बेरीज बरोबर येते. म्हणजे आपलं डिस्ट्रीब्युशन बरोबर आलेलं आहे. आता हे आपण कुठे घेणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटलाच आपल्याला लॉस मिळतो. म्हणून नेने 1,28,250 इनरला आणि काने 85,500 इनरला. हे 2,13,750 आपण हा लॉस डिस्ट्रीब्यूट दोघांना केलेला आहे. आता हा आपण कुठं ट्रान्सफर करणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून या ठिकाणी कॅपिटल नेण्याचं किती आहे 15 लाख इनरला दिसते. लेस नेट लॉस झाल्यामुळे आपल्याला हा लेस करून घ्यावा लागणार आहे. म्हणून नेट लॉस 1,28,750. ह्या 15 लाखामधून हे 1,28,750 लेस केले तर किती आले खाली 13,71,750 आलेले आहेत. आता त्याच्यामधून आपण काय करणार आपलं शेवटचं पोस्टिंग ड्रॉइंगचं राहिलेलं आहे. म्हणून लेस ड्रॉइंग्स नेनेच्या ड्रॉइंग्स किती आहेत 20,000. त्या पण ह्याच्यामधून आपण लेस केल्या तर आउटरला किती आलं कॅपिटल नेनेचं 13,51,750 आलेलं आहे. नंतर आपण कानेंचं कॅपिटल बघूया. कानेंचं कॅपिटल किती आहे 10 लाख. त्यातनं लेस नेट लॉस किती आहे 85,500 लेस केला तर खाली किती आले 9,14,500 आलेले आहेत. त्याच्यामधनं शेवटचं पोस्टिंग ड्रॉइंगचं लेस ड्रॉइंग्स जुनं ड्रॉइंग्स 15,000 आणि नवीन गुड्सचं ड्रॉइंग्स 6,000. 15,6 21,000 आपल्याला ड्रॉइंग्स कानेचं लेस करावं लागणार आहे. तर 9,14,500मधनं हे 21,000 गेले. आउटरला किती आले 8,93,500 आलेले आहे. म्हणजेच कानेचं कॅपिटल किती आलं 8,93,500 आलेलं आहे. असं आपण दोन्ही पार्टनरचं देखील कॅपिटल आपण आउटरला घेतलेलं आहे. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची बेरीज आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडची बेरीज आपण करणार आहोत. ती सेम आली पाहिजे तर आपलं एक्झाम्पल टॅली होणार आहे. आता लायबिलिटी साईडची आपण अगोदर बेरीज करूया. 13,51,750 8,93,500 3,07,000 1,50,000 3,22,000 या सर्वांची बेरीज केली 30,24,250 आलेले आहे. आता ॲसेट साईडची पण आपण करूया. 3,51,500 4,22,750 8,50,000 8,40,000 2,00,000 3,60,000 या सर्वांची आपण बेरीज केली किती आली 30,24,250 बरोबर. अशा प्रकारे बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण 8वे एक्झाम्पल पाहिलेलं आहे नेने अँड
कानेंचं, बरोबर. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट पाहिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलेलं आहे आणि बॅलन्स शीट पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.